स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या या परमात्मा चॅनलवर। सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, सर्व भक्तांच्या अडचणी कायमच्या दूर करो, ही स्वामीचरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। भक्तांनो, स्वामी म्हणतात, भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो स्वतःहून तयार करणे होय। आयुष्यात आपल्याला जे काही करायचे आहे त्याचा मार्ग स्वतः तयार केला तर आपल्याला नक्कीच यश मिळेल, कारण आपण तो मार्ग स्वतः तयार केला आहे। त्या मार्गावर पुढचे पाऊल कसे टाकायचे याची माहिती आपल्याला पुढे चालताना भेटत राहते आणि त्यावर आपण स्वतः चालणार आहोत। त्यासाठी आपल्याला दिवसरात्र मेहनत करावी लागणार आहे, रक्ताचं पाणी करावं लागणार आहे। आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक मार्ग वापरून कष्ट करून आयुष्यभर आरामात जगा, हे कधीही चांगलं असतं। जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही तुमची आज 5 वर्ष आरामात जगण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही हे लक्षात घ्या, नक्कीच येणारे पुढचे 50 वर्ष तुम्ही नोकरसारखेच जगणार आहात। पण आज तुम्ही तुमचे 5 वर्ष दिवस रात्र कष्ट करून मेहनत कराल तर तुम्हाला पुढे काहीच करायची गरज नाही। तुमचे पुढचे दिवस सुखाचे जाणार आहेत हे लक्षात ठेवा, कारण पुढील 50 वर्ष तुम्ही राजासारखेच घालू शकाल। प्रिय भक्तांनो, तुम्हाला एक अशा चमत्कारी शक्तिशाली मंत्राबद्दल सांगणार आहे जो केवळ ऐकल्याने जीवनात कुठल्याही प्रकारचा लाभ मिळू शकतो। भक्तांनो, या मंत्राकडे अजिबात चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हाला याचे शुभ परिणाम अजिबात लवकर मिळणार नाहीत। जर तुमची स्वामी आईवर पूर्ण श्रद्धा असेल तर तुम्ही हा शक्तिशाली मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐकाल याची मला खात्री आहे। मंत्र ऐकताच पैशासंबंधित सर्वात मोठी समस्या देखील क्षणार्धात नष्ट होईल। मी तुम्हाला खात्री देते की स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। तुम्ही तुमच्या विश्रांतीच्या वेळी किंवा रात्री चालताना किंवा झोपताना देखील हा मंत्र ऐकू शकता। हा मंत्र एवढा शक्तिशाली आहे की नुसते ऐकून तुम्हाला लगेच आर्थिक लाभ होईल। जी लोक पैशाच्या समस्येने त्रस्त आहेत, दिवस रात्र कष्ट करून जीवन जगत आहेत आणि ज्यांच्या घरी खूप गरिबी आहे, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तुटून पडला आहे, जर तुम्हाला वाटत असेल या सर्व काही समस्या लवकरच नष्ट व्हाव्या तर तुम्हाला हा मंत्र ऐकायचा आहे। हा मंत्र ऐकल्यावरच याचे फळ तुम्हाला मिळणार आहे, नाहीतर अजिबात मिळणार नाही। शक्तिशाली मंत्राचा लवकरच फायदा मिळेल। भक्तांनो, हा मंत्र 108 वेळा पूर्ण लक्ष देऊन आणि खऱ्या अंतःकरणाने ऐका। पण त्याआधी जर तुम्हाला आई स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर कृपया व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि भविष्यात असेच शक्तिशाली स्वामी मंत्र ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी तुम्हाला दुःखामधून लवकरच बाहेर काढतील। चला तर मग हा मंत्र सुरू करूया। ओम श्री ब्रह्मांड नायका स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री ब्रह्मांड नायका
स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक 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 स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक
स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थाय नमः।